Hello dear students, welcome to this short video in which I have explained how to use log table in board exams. बोर्ड एक्झाम मध्ये एखादा न्यूमेरिकल आला तर त्याच्यात लॉग चे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, लॉग टेबलचा वापर कसा करायचा आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह कसा करायचा आहे याच्यावरती हा छोटासा व्हिडिओ आहे. एकच प्रश्न घेतलेला आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा मीन फ्री पाथचा. हा क्वेश्चन तसा बघितला तर खूप कॅल्क्युलेटिव्ह आहे आणि एवढे कॅल्क्युलेशन्स बोर्ड एक्झाम मध्ये एक्सपेक्टेड नाहीये. बोर्ड एक्झाम मध्ये रिलेटिव्हली इझिली कॅल्क्युलेट करता येतील असे प्रश्न विचारले जातात, बट हा कॅल्क्युलेशन जास्त असलेला क्वेश्चन मी मुद्दामून घेतलेला आहे सो दॅट कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स पण लॉग टेबलनी सॉल्व्ह कसे करता येतात हे दाखवण्यात आलेलं आहे. सो हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की फॉर्म्युला कसा वापरायचा, सबस्टिट्यूट करून मग लॉग मध्ये त्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. क्वेश्चन आहे, ऑब्टेन मीन फ्री पाथ ऑफ अ नायट्रोजन मॉलिक्यूल. सो नायट्रोजन मॉलिक्यूलचा मीन फ्री पाथ काढायचा आपल्याला आणि दिलेलं काय, टेम्परेचर आणि प्रेशर. सो आता मीन फ्री पाथ टेम्परेचर आणि प्रेशर दिला असेल तर सॉल्व्ह कसं करायचं. मीन फ्री पाथचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल सगळ्यांना. मीन फ्री पाथचा हा एक फॉर्म्युला असतो, √2 पाय डी स्क्वेअर स्मॉल एन. स्मॉल एन ला म्हणतात नंबर डेन्सिटी. नंबर डेन्सिटी काय प्रकार आहे तर इट इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम, N/V, याला नंबर डेन्सिटी म्हणतात. ह्या प्रश्नामध्ये नंबर डेन्सिटी डायरेक्टली दिली नाहीये, दुसरा वाला व्हर्जन वापरावा लागेल आपल्याला. आणि याच फॉर्म्युलाचा दुसरा जो व्हर्जन आहे तो असा आहे, KBT अपॉन √2 पाय डी स्क्वेअर इंटू प्रेशर, कॅपिटल P प्रेशर. हा टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. केबीची व्हॅल्यू, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली नाहीये, बट बोर्ड एक्झाम मध्ये त्याची व्हॅल्यू, सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यूज जनरली स्टार्टिंगला दिल्या जातात. सो बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथे टाकू, टेम्परेचरची व्हॅल्यू टाकू, प्रेशरची व्हॅल्यू टाकू, डायमीटरची व्हॅल्यू टाकू, सगळ्या व्हॅल्यू टाकू आणि लॉग टेबलनी बघू सॉल्व्ह कसं करायचं. सो बघा, आपण हा जर फॉर्म्युला लिहिला तर फॉर्म्युलाला अर्धा मार्क आहे. ओके, सो सगळ्यात पहिलं आपण गिवन लिहिणार, काय काय दिले, टेम्परेचर इज गिवन, प्रेशर इज गिवन, डायमीटर इज गिवन, आणि नंतर फॉर्म्युला लिहिणार. गिवनला मार्क्स नाही आहेत, फॉर्म्युलाला मार्क आहेत. सो फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युलाला मार्क मिळाले. आता फॉर्म्युलाच्या जागी फॉर्म्युला जो लिहिला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्याला पण मार्क्स आहेत. व्हॅल्यूज SI युनिट मध्ये सबस्टिट्यूट करायचे आहे तिथे. सो केबीची व्हॅल्यू आहे 1.38 इंटू 10⁻⁻23 इंटू टेम्परेचर 0 डिग्री आहे, 0 डिग्री टाकून चालणार नाही, सगळं 0 होऊन जाईल. टेम्परेचर 273 केल्विन आहे, डिवायडेड बाय √2 ची व्हॅल्यू 1.41 असते, 1.414 घेतो मी एकदम डिटेलमध्ये, इंटू पायची व्हॅल्यू 3.142 आहे, 3 डिजिट पर्यंत चाललोय मी. डायमीटर 324 आहे, 324. सो 324 ला बघा मी कसं लिहितो डायमीटरला, 324 पिकोमीटर ना. सो पहिलं तर पिको काय असतो, 10⁻12. पिको इज 10⁻12. सो हा काय होईल, 324 इंटू 10⁻12 आणि अजून 2 झिरो शिफ्ट करतो, सो तो काय होईल 3.24 इंटू 10⁻2 झिरो शिफ्ट केल्यामुळे बघा 2 झिरो लेफ्टला शिफ्ट करतो मी, 324 ला 3.24 इंटू 100 लिहू शकतो ना मी. सो 100चा जो 10⁻2 आहे तो ह्याला करून टाकेल 10⁻10. सो त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. सो इट विल बिकम 3.24 स्क्वेअर इंटू 10⁻10 चा स्क्वेअर असतो 10⁻20 इंटू खाली अजून एक गोष्ट राहिली आहे, ती आहे प्रेशर. प्रेशर 1 ATM आहे. 1 ATM हा जो असतो तो असतो 1.013 इंटू 10⁻5. सो हा नंबर इथे लिहायचा आहे मला, 1.013 इंटू 10⁻5. हे सगळं आता सॉल्व्ह करायचं आहे. पहिले काय करतो बघा, पॉवर्स वाले जे आहेत त्यांना साईडला करूया. ह्याला कलर चेंज करतो थोडासा. 10⁻23, 10⁻20 आणि 10⁻5 हे तिघांबरोबर पहिले तर डील करूया. -20 -23 बरोबर -3 राहणार, -3 आणि 10⁻5 मिळून 10⁻8 करणार. सो हे 10⁻8 एकदम बाजूला, त्याला काय लॉग वीक मध्ये घ्यायचं पण नाही, ते बाजूलाच राहील 10⁻8. त्याच्याशी सेपरेटली शेवटी घ्यायचं त्याला. आता न्यूमरेटर मध्ये काय काय नंबर्स आहेत, 1.38 इंटू 273 डिवायडेड बाय 1.414 इंटू 3.142 इंटू 3.24 स्क्वेअर आणि अजून एक नंबर राहिलाय 1.013 इंटू
1.013. सो डिनॉमिनेटर खूप मोठा आहे. 1, 2, 3, 4 टर्म्स डिनॉमिनेटरमध्ये, 2 न्यूमरेटरमध्ये. लॉग वापरण्याच्या आधी जेवढं सिम्प्लिफाय करतील तेवढं करायचं. मी काय केलं, सगळे पॉवर्स त्यांच्या बाजूला काढले. आता रूल सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, लॉग वापरण्याच्या आधी मेक शुअर करा की सगळे नंबर 1 पेक्षा मोठे आहेत का, ऑल नंबर्स ग्रेटर देन 1 आहेत का. येस, टिक टिक लागला, म्हणजे ही कंडिशन तर सॅटिस्फाईड आहे. सगळे नंबर 1 पेक्षा मोठे आहेत. कारण की 1 पेक्षा छोटा असेल ना तर ते लॉग काढताना बार कॅल्क्युलेशन मध्ये जाईल, जी की आपल्याला नकोय. आणि दुसरं बघायचं की न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा मोठा आहे का, तर तिथे पण टिक लागणार आहे. कारण की मी वरती 273 ला कन्वर्ट नाही करत बसलोय, 2.73 वरती तो 273 ला तसंच ठेवलाय. कारण की मला मेक शुअर करायचं की बाबा न्यूमरेटर मोठा असला पाहिजे. आणि तो 273 त्याची खात्री करून देतोय की न्यूमरेटर मोठाच राहणार आहे. खूप मोठा नंबर आहे तो. खाली सगळे 1.4, 3.1, 3.2 हे सगळे छोटे छोटे खेळत आहेत. न्यूमरेटर इज लार्जर. सो आता हे सॉल्व्ह करायचं. आता ह्याच्यासाठी आपल्याला सेपरेटली लॉग टेबलचा वापर करावा लागतो. सो मी तर राईट साईडला एक लाईन ड्रॉ करणार. जसं की पेपरमध्ये आपण राईट साईडला एक छोटीशी मार्जिन करून इथे लॉग टेबल, लॉग कॅल्क्युलेशन इथे दाखवायचे. ओके, सो लॉग कॅल्क्युलेशन्स कसं करायचं बघा. न्यूमरेटरमध्ये जेवढे नंबर्स आहेत त्यांचे लॉग काढून घेऊ. लॉग ऑफ 1.38, लॉग ऑफ 273. लॉग कसं काढलं जातं, तर डेसिमल पॉईंट जो आहे, जो डेसिमल पॉईंट आहे त्याच्या आधी किती डिजिट्स आहेत ते मोजायचे. जसं की 1.38 मध्ये हा डेसिमल आहे आणि डेसिमलच्या आधी फक्त एकच डिजिट आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द नंबर, 1 नंबर नाही म्हणत मी, त्याच्या आधी डिजिट्स किती आहेत, तर त्याच्या आधी एकच डिजिट आहे. तसं 273 मध्ये बाय डिफॉल्ट डेसिमल लास्टला होता, तर त्याच्या आधी किती डिजिट्स आहेत, 3 डिजिट्स आहेत. सो डेसिमलच्या आधी जेवढ्या डिजिट्स असतात त्याच्यातनं एक मायनस करायचा, तुम्हाला मिळतो कॅरेक्टरिस्टिक. सो 1.38 चा कॅरेक्टरिस्टिक 0 पॉईंट येणार आहे आणि 273 चा लॉग काढताना कॅरेक्टरिस्टिक 2 पॉईंट येणार आहे. कारण की त्याच्या आधी 3 डिजिट होते, 3 मायनस 1 2, दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स मिळाले. कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी लॉग टेबलची यूज करण्याची गरजच नाही. लॉग टेबल उघडावा पण लागत नाही. लॉग टेबल तर आपल्याला पुढचा पार्ट, ज्याला मेंटिसा म्हणतात, मेंटिसा काढण्यासाठी वापरावा लागतो. सो चला 1.38 चा लॉग काढूयात. 1.38 चा लॉग कसा काढायचा, सो त्याला लॉग टेबल आपल्याला ओपन करावं लागेल. आता लॉग टेबल ओपन केल्यावरती 1.3 डेसिमलचं तर काम झालंय. डेसिमलचं काम होतं कॅरेक्टरिस्टिक लिहिणं. मेंटिसा बघताना तुम्ही त्याला पॉईंट मध्ये नाही बघायचं, तुम्ही त्या नंबरला बघायचं 138 आणि लास्ट काहीच नाही म्हणजे 0. सो या नंबरला मला तो असा दिसतोय नंबर 1380. कुठलाही नंबर असेल त्याला 4 डिजिट मध्ये कन्वर्ट करू शकतो 00 लावून पुढे, बिकॉज डेसिमलचा तर आता काही रोल नाहीये. सो डेसिमल नसतात इथे, तर तो काय झाला असतं 138 आणि 0. आणि ह्याची ग्रुपिंग कशी करायची, 211 ग्रुपिंग करायची 211. सो 13 नंबर हा 8 आणि 0 मध्ये बघायचा आहे लॉग टेबलमध्ये. सो लॉग टेबलमध्ये जर मी गेलो तर 13 इथे तुम्हाला दिसत असेल लॉग टेबल, थोडासा त्याला मध्ये आणतो. 13 इथे दिसतोय मला, 13 त्याला कशात बघायचं, 13ला मला 13ला बघायचं 8 मध्ये, हा 8 आहे. सो 13ला 13च्या रो मध्ये 8 नंबरला आहे 1399 आणि नंतर मीन डिफरन्स मध्ये 0. तर मीन डिफरन्स तुम्ही बघा 1 ते 9च आहे. सो मीन डिफरन्स मध्ये 0 नाहीच आहे, सो तो घ्यायचीच गरज नाहीये. आपला नंबर आहे 1399. सो लॉग पहिल्याचा आला 1399. आता 273 चा लॉग काढूयात. तुम्ही सांगायचं ग्रुपिंग कसं करणार 273 चं. 273 मध्ये ग्रुपिंग कसं करणार आहे बघा. 273 ह्या नंबरला मी असं लिहितो 273 आणि 0. ग्रुपिंग विल बी 211. 2730 2730 ग्रुपिंग विल बी 211. सो 27 ला 3 मध्ये बघायचं मला. 27 एकदम लास्ट दिसतोय मला, त्याला 3 मध्ये बघायचं. सो मी 1 2 आणि तिसरा कॉलम उचलला नाही पाहिजे, रॉंग होऊन जाईल ते. कारण की वरती नंबरिंग बघा, स्टार्ट कुठून होतोय, स्टार्ट होतोय 0 पासून. सो 3 नंबर हा ऍक्च्युली 4th कॉलम आहे. सो ऍक्च्युली मला 4th कॉलम बघितलं पाहिजे. सो 1 2 3 आणि 4 हा नंबर आहे 4362. मला माहित नाही तुम्हाला दिसतंय का स्क्रीनमध्ये, बट आहे तसं. काय नंबर येतोय 4362. सो परत मागे जाऊन 4362 हे झालं लॉग ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटर मध्ये जेवढे नंबर होते 2च होते, मी दोघांना लिहून टाकलं आणि वरती लिहून टाकतोय ते मी. या दोघांना ऍड करायचं असतं ना, मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन होतं लॉगचं. प्रॉपर्टी लॉगची हीच आहे. सो मी इथे लॉग ऑफ न्यूमरेटर काय आला, लॉग ऑफ एन लिहितो मी. लॉग ऑफ एन आला, ऍड करून मिळणार आहे 9 + 2 11, वरती गेला 1, 9 + 1 10, 10 + 6 16, 1 परत वरती गेला, 3 + 3 6 + 1 7, 4 + 1 5 आणि शेवटी 2.
सो 2.5761 हा आपल्याला एकंदरीत लॉग ऑफ न्यूमरेटर आलेला आहे. आता वेळ आहे लॉग ऑफ डिनॉमिनेटर काढण्याची. आणि लॉग ऑफ डिनॉमिनेटर काढायला आपल्याला सगळ्यांचे परत एकदा लॉग काढावे लागतील. यावेळेस तुम्हाला ते फाइंड करायचे, म्हणजे तुम्हाला फाइंड करायचे म्हणजे मीच करणार आहे, बट तुम्ही स्वतः आधी डोकं वापरण्याचा प्रयत्न करा. पहिला नंबर आहे 1.41. आपण सगळ्यांचे पहिले काय करूयात, कॅरेक्टरिस्टिक लिहून घेऊयात. फर्स्ट आय विल राईट ऑल द नंबर्स ओव्हर हियर. मी थोडंसं शिफ्ट करतो वरती याला. ठीक आहे, आता जागा झाली इथे. सो आय विल राईट ऑल 4 नंबर्स. ठीक आहे, लॉग ऑफ 1.414. दूसरा नंबर आहे लॉग ऑफ 3.142. लॉग ऑफ 3.142. तीसरा नंबर आहे लॉग ऑफ 3.24. लॉग ऑफ 3.24 तीसरा नंबर आहे. आणि चौथा नंबर आहे 1.013. लॉग ऑफ 1.013. आणि या सगळ्यांचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पहिले लिहूयात. सांगा, सगळ्यांच्या डेसिमलच्या आधी जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर एक एकच प्लेस आहे. या पॉईंटच्या आधी एकच आहे, या पॉईंटच्या आधी एकच आहे, या पॉईंटच्या आधी एकच आहे, आणि या पॉईंटच्या आधी पण एकच आहे. सो ऑल द नंबर्स इन डिनॉमिनेटर हॅव ओनली वन प्लेस बिफोर द डेसिमल. सो सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक येणार आहे 0 0 0 0 0. पॉईंट 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 पॉईंट. आता मॅन्टिसा काढायचा आहे, आणि मॅन्टिसा काढण्यासाठी जावं लागेल लॉग टेबल बघण्यामध्ये. लॉग टेबल बघताना डेसिमलचा काही रोल नाहीये. नंबरला 4 डिजिट लिहायचं आहे, ग्रुपिंग 2 1 1 करायची. सो 1.414 ला मी कसं बघणार, 1414 ला कसं बघणार मी, 14 in 1 4. ब्रेकिंग कसं करणार, 2 1 1. सो 14 नंबर इथे कलर चेंज. 14 नंबर 1 मध्ये बघायचंय. सो 1 म्हणजे पहिला कॉलम. या कॉलम मध्ये काय, तो नंबर कोणता आहे, 1492. 1492 तर सापडला मला, आणि मीन डिफरन्स 4चा घ्यायचा आहे. 4च्या मीन डिफरन्स मध्ये 12 नंबर आहे. 4च्या मीन डिफरन्स मध्ये 12 नंबर आहे. सो 1492 प्लस 12 जर करू तर 1504 येणार आहे. आणि 1504 मी तिथे लिहून टाकलं पाहिजे. कुठे, मागे. कॅल्क्युलेशन वाईज एवढा कॉम्प्लिकेटेड, एवढा डिटेल्ड क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये येण्याचा चान्स कमी आहे. बट तरी मी हा तुम्हाला एकदम डिफिकल्ट प्रॉब्लेम लॉगनी सॉल्व्ह करून दाखवतोय. लेंदी प्रॉब्लेम, ह्याच्यातच खूप वेळ जाणार आहे. एकदा हा प्रॉब्लेम तुम्हाला कळाला तर तुम्हाला अवघडात अवघडचा लॉग पण काढता येईल. ठीक आहे. सेकंड आहे 3.142. आता हा स्टँडर्ड आहे. मला लॉग ऑफ पाय जर विचारलं तर लॉग ऑफ पायची व्हॅल्यू मला माहिती आहे, लर्न झाली ती एवढ्या वेळा सॉल्व्ह करून करून. त्यामुळे तुम्हाला पण हळूहळू लर्न होईल ती. बट एनिवेज, आता जर तुम्ही बघितलं या नंबरला 31 in 42 तर तुमचा आन्सर येईल 4972 येईल. ते तुम्ही चेक करा, 4972 येईल. तिसरा नंबर आहे 3.4. ह्याचा लॉग कसा काढणार, तर 3 2 4 आणि चौथा नंबर नसल्यामुळे याला आपण कसं लिहिणार, 3 2 4 आणि 0 लिहिणार. आणि ब्रेकिंग कसं करणार, 32 in 4 0. 32 in 4 बघायचं मला. 32 मला इथे दिसतोय. 32 in 4 म्हणजे 4 म्हणजे कोणता, 0 1 2 3 आणि 4 या कॉलम मध्ये बघायचं मला. 32 ला या कॉलम मध्ये जर बघू तर काय आन्सर येईल, 5105 येत आहे. 5105 काय नंबर येतोय, 5105. आणि लास्ट नंबर आहे 1.013. याचा लॉग कसं काढणार, तर 1.013 ला कसं लिहिणार, 1013 आणि 10 in 13. 10 in 13 म्हणजे हा 10. 10 in 1 मध्ये तो 0043 आहे, आणि 3च्या मीन डिफरन्स मध्ये 13 नंबर आहे, 13. सो 13 ऍड करू जर तर 0056 येणार आहे, 0056. सो लास्ट जो लॉग निघणार आहे त्या लॉगचा व्हॅल्यू आहे 0056. आता नीट जर बघितलं तुम्ही तर सगळे नंबर सिंगल आहेत, फक्त 3.42 चा स्क्वेअर आहे. आणि तुम्हाला माहिती असेल लॉगची प्रॉपर्टी, स्क्वेअर जर असेल तर तो समोर येतो. सो इथे इंटू 2 होतो. हे सगळे इंटू 1च राहणार आहेत, पण हा शेवटचा इंटू 2 होईल. सो इंटू 2 झाल्यामुळे हे नंबर्स इथे शिफ्ट होतील. ऍक्च्युली जागा असते तर खाली लिहिलं असतं मी. कसे होतील हे, 0.1504. दुसरा नंबर येईल 0.4972. तिसऱ्या नंबरला 2 ने मल्टिप्लाय केला तर 0 10 2
त्याला डबल करायचं, 5105 ला डबल करायचं, 0 1 पॉईंट असं होऊन जाईल तो. 0.5125 डबल केलं मी आणि 0.0056 याचा करायचं आपल्याला ऍडिशन, तेव्हा जाऊन मिळेल लॉग ऑफ डिनॉमिनेटर. बघूयात लॉग ऑफ डिनॉमिनेटर काय मिळतो. ऍड करा चला. 4 2 6 6 12, 6 6 12, 1 plus 7 is 8, 8 plus 1 is 9, 9 plus 5 is 14. 5 plus 1 is 6, 6 plus 9 is 15, 15 plus 2 is 17, 17 plus 0 is 17. 1 plus 1 is 2, 2 plus 4 is 6, आणि इथे 1च आहे. सो काय नंबर आला? 1.6742. व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट, आपण का असं लिहिलेलं की न्यूमरेटर शुड बी ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर? त्याचं कारण आहे की न्यूमरेटरचा लॉग डिनॉमिनेटरच्या लॉग पेक्षा मोठाच असला पाहिजे, नाही तर सबट्रॅक्शन निगेटिव्ह येईल आणि निगेटिव्हचा अँटी लॉग काढणं हे अजून डोकेदुखी आहे. त्यामुळे आपण लॉग ऑफ न्यूमरेटर जो काढलाय ना तो बघा 2.5 मध्ये आलाय आणि हा 1.6 मध्ये आलाय. सो न्यूमरेटरचा लॉग मोठा आहे. सो फायनल आपलं कॅल्क्युलेशन करताना लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर करूयात. बघूयात काय नंबर येतोय. 2.5761 मायनस 1.6742. जर हे सबट्रॅक्ट आपण जर केलं तर बघा 6 विल कॅन्सल, 5 होईल, 11 minus 2 is 9, 5 minus 4 is 1, 7 minus 7 is 0 आणि 25 minus 16 is 9. सो 0.9019 असं येते नंबर, 0.9019. आणि आता या 0.9019चं फायनली अँटीलॉग काढलं की आपला आन्सर येणार आहे. जे काही आन्सर येईल ना ते इंटू 10⁻⁻8 राहणार आहे. आणि सिन्स आपण मीन फ्री पाथ काढतोय ते मीटर्स मध्ये असणार आहे, सगळे SI मध्ये असल्यामुळे बस हा नंबर, हा बॉक्स भरायचा आपल्याला. 0.9019चा अँटीलॉग बघू. सो बघूयात 0.9019चा अँटीलॉग काय तो. अँटीलॉग टेबल मध्ये जायचंय. अँटीलॉग टेबल आला. 0.90 कुठं नंबर शोधायचा? 0.9019. सो अँटीलॉग टेबलचा बेस्ट पार्ट काय माहितीये का, की पॉइंट नंतरच्या गोष्टी अँटीलॉग टेबल मध्ये दिसत असतात सगळ्या. बघा फर्स्ट कॉलम जर तुम्ही बघाल, फर्स्ट कॉलम, इन द फर्स्ट कॉलम यू कॅन सी दॅट ऑल द नंबर्स स्टार्ट फ्रॉम, बघा इथे दिलेत 0.50, 0.51, 0.52, 0.53, ते बघू शकता तुम्ही. ऑल द नंबर स्टार्ट विथ 0.51, 0.52, 0.53. आणि दुसऱ्यावाल्या इमेजमध्ये 0.76, 0.77 सगळे असे पॉईंट पासून चालू होतात. सो 0.90 शोधायचं. 0.90 कुठे? 0.90 तुम्हाला सापडेल इथे, हा आहे ना 0.90 वर. आणि 0.90 मध्ये कुठे जायचंय? 1 वर जायचंय. 0.90 वरती 1 म्हणजे पहिला कॉलम नाही, दुसरा कॉलम, बिकॉज पहिला कॉलम 0च असतो. सो 0.90चा दुसरा कॉलम आहे 7962, 7962, 7962 आणि 9 मध्ये जायचं. मीन डिफरन्सचा 9 म्हणजे लास्ट. तर लास्ट जो आहे तिथे बघूयात काय. या इमेजला शिफ्ट करावं लागेल. 0.92 चा लास्ट आहे 17, 17 ऍड करावं लागेल. यामध्ये मला 17 ऍड करावं लागेल आणि 17 ऍड केले काय येते? 7962 प्लस 17 इज 7979. आणि 0 पॉइंट होतं. 0चं काम आहे आता कॅरेक्टरिस्टिकचं काम आहे की कुठे डेसिमल ठेवायचं आहे. सो जर कॅरेक्टरिस्टिक 0 आहे तर एका डिजिट नंतर डेसिमल ठेवायचं आहे. सो आपला आन्सर 7.979 आहे. सो इथे फायनली जेव्हा आपण आन्सर लिहू ते कसं लिहिलं जाईल? So final answer will be 7.979 into 10⁻⁻8 meters. ज्याला ऑब्विसली ऍक्च्युअल आन्सर इथं दिलंय वरती. ऍक्च्युअल आन्सर हे आहे 0.8 into 10⁻⁷, जे की हेच आहे. बिकॉज 7.979 हा कोणाच्या जवळ आहे? दिस इज व्हेरी व्हेरी क्लोज टू 8 into 10⁻⁸. जर मी याला शिफ्टिंग केलं तर 0.8 into 10⁻⁷ हेच येणार आहे उत्तर. सो करेक्ट आन्सर हेच येणार आहे. लॉग टेबलचा वापर करून एक्झॅक्टली व्हॅल्यू आपण काढली. डोंट वरी, हे आन्सरच तुमचं बरोबर आहे, हेच लिहिणं एक्सपेक्टेड आहे. बिकॉज एवढे कॅल्क्युलेशन्स जेव्हा करतो आपण तेव्हा कुठलं राऊंडेड ऑफ व्हॅल्यू येत नाही, राऊंडेड ऑफ आन्सर, करेक्ट आन्सर येत आहे असं. आणि हे जर तुम्ही प्रॉपरली सगळं केलं तर पूर्ण 3 पैकी 3 मार्क मिळणं एक्सपेक्टेड आहे.
लक्षात ठेवा, लॉग कॅल्क्युलेशनला मार्क्स नाहीये, करेक्ट आन्सर येण्याला मार्क आहेत. आणि करेक्ट आन्सर विदाउट लॉग कॅल्क्युलेशन येऊच शकत नाही, कॅल्सीनीच येऊ शकतं, पण कॅल्सी अलाउड नाही. सो ऑब्व्हियसली एवढे डिटेल्ड कॅल्क्युलेशन हे फक्त लॉगनीच करू शकतो. सो लॉग टेबल विल बी लाईक अवर कॅल्क्युलेटर फॉर बोर्ड एक्झाम्स, आणि तो वापरता आला पाहिजे. सो मला असं वाटत नाही एवढा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम बोर्ड एक्झाम मध्ये येईल. जरी आला मीन फ्री पाथवरती तरी व्हॅल्यूज विल बी सच दॅट की ते पटपट कॅन्सल होत आहेत. नंबर्स असे दिले जातील की ते वरचे न्यूमरेटर डिनॉमिनेटर पटपट सिम्प्लिफाय होतील आणि खूप काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी राहणार नाहीत. ओके, सो दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन, आणि आय होप तुम्हाला समजलं असेल की लॉग वापरून आपण कसा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. आता पुढचे जे क्वेश्चन्स मी करणार आहे ते मी करणार आहे अप्रॉक्सिमेशनच्या बेसिसवर.